रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठाधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेतली. 2021 मध्ये केलेल्या मोफत धान्य वाटपाचं कमिशन मिळावं. डिसेंबर 2022 मध्ये धान्य वाटपातील दुकानदारांनी पैसे भरले होते, परंतु नंतर केंद्र सरकारचा मोफत धान्य वाटपाचा निर्णय झाल्यामुळं ते पैसे परत मिळावेत. कालबाह्य झालेली पॉस मशीन बदलून मिळावीत. कमिशनमध्ये वाढ व्हावी. राज्य सरकारनं रेशन दुकानांमध्ये तेल, साखर, डाळ अशा जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. रेशन दुकानदारांना ठोस मानधन द्यावं आदी मागण्यांचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण यांना सादर करण्यात आलं. यावेळी दीपक शिराळे, निंगू पाटील, बाबासाहेब पाटील, मनोज चौगुले, पप्पू पाटील, सागर मेढे आदी उपस्थित होते.